तर भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण उचलून धरलेलं होतं आणि 3 महिन्यांहून अधिक काळ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापवलं होतं। पण अर्थातच खोक्याच्या बाबतीतला सगळा प्रकार समोर आल्यानंतर वेगळ्या पद्धतीने या प्रकरणाला वळण मिळालं होतं। पण दरम्यान सध्या आपल्या सोबत स्वतः सुरेश धस आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सुरेशजी, ज्या पद्धतीने आपण एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलंय की कुठेतरी याच्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगला गुंफून आपल्या हत्येचा प्रयत्न आहे, याबद्दल काय सांगाल आपण अधिक? काय आहे की याच्यावरती आता मी यांचे वाईट पाहिले, अंजली दमानिया ताई आणि तृप्ती देसाई ताई, त्यांना आमच्या जिल्ह्याचं राजकारण माहित नाही। हे खोक्या प्रकरण आलं, मी त्याच्या वेळेस स्पष्टपणे सांगितलं की बाबा त्यांनी काय चुका केल्या असतील त्याच्यावरती ऍक्शन घ्या, त्याला कुठेही लपवण्याचं किंवा साधा पोलीस स्टेशनलाही फोन नाही केला मी, आणि त्याच्यावरती काय करायची ती कारवाई करा। परंतु काही लोक आमच्या इथं परळीहून पाठवले गेले, त्या खोक्याच्या आडून तो खोक्या कुठंतरी अमक्या प्राण्याची शिकार करतो, हरिण प्राण्याची शिकार करतो आणि त्याचं मांस जे आहे ते सुरेश धसला पाठवतो, अशा प्रकारच्या वेग स्टेटमेंट केल्या गेल्या। आमच्या शिरूरला एक मोर्चा काढला गेला 200 लोकांचा। तर ठराविक गटाला मानणारे लोक जरा जास्त अग्रेसिव्ह होते आणि हे सगळं सांगितलं ना मुलाखतीतून। आणि त्यांनी नंतर मुंबईला एक हे ठेवलं, काय उपोषण, आणि त्या उपोषणाला 4 बिश्नोई समाजाचे लोक आणले राजस्थानहून आणि त्यांना तिथं पटवत बसले, तिथं स्टेटमेंट करायला लावले। ही राजकारणाची कोणती पद्धत आहे? म्हणजे जर निघाला तर परस्पर ह्यांचा काटा बिश्नोई समाजाकडून किंवा तो बिश्नोई लॉरेन्स बिश्नोई त्याच्यापर्यंत जाऊन द्यायचं आणि यांचा काटा काढायचा, अशा पद्धतीचं प्लॅनिंग रचलं गेलं। तर माझी एक विनंती आहे की तुमच्या मी टीव्हीवर कोणाचं तरी ऐकलं, अंजली दमानियांना आणि तृप्ती देसाईंना मी तर आजपर्यंत त्यांच्या विरोधात कधी बोललो सुद्धा नाही। त्या एवढं काय बोलल्या तरी मी कधी विरोधात बोललो नाही। त्यांना नेमकी माहिती आहे का बीड जिल्ह्याची? बीड जिल्ह्यामध्ये काय चाललं? आणि मी त्याच्यात कोणते पत्रकार सतत अग्रेसिव्हली कोणाकोणाचे स्टेटमेंट घेत होते, काय घेत होते, हे सुद्धा सांगितलंय ना मुलाखतीमध्ये। मुलाखत तुम्ही सरकारनामा म्हणताय ना, तुम्ही काल घेतलेली नाही, या मुद्द्यावरती आपण परत येऊया सुरेशजी। पण त्याचबरोबर या मुलाखतीमध्ये कुठेतरी आपण असं म्हटलंय की हे कोणाकडनं षडयंत्र रचलं जातं याची आपल्याला कल्पना आहे, नक्की आपला रोग कोणाकडे आहे ना? मला माहिती आहे कोण रचतंय ते, मला माहिती आहे ना त्याची माहिती। आतापर्यंत मी जाऊ द्या शांत राहिलो, चलू द्या म्हणलं काय करत असेल, परंतु आता त्याची या बिश्नोई समाजाच्या लोकांचे तिकीट कोणी काढले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कोणी केला, काय कोणी केला, याची चौकशी करा म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र देणार। बरं, पण मग या संबंधामध्ये आणखीन पोलिसांचाही हात आहे किंवा स्थानिक लोकांचा हात आहे असं आपल्याला वाटतं का? नक्की कोण कोण याच्यामध्ये संबंधित? जिल्ह्यातल्या राजकारण्यांचा, आपल्या जिल्ह्यातल्या राजकारण्यांचा। पण मग थेट आपण ते स्पष्टपणे सांगत का नाही आहात सुरेशजी? त्यामागे काही कारण आहे का? कुठली भीती आहे का? येऊ द्या ना, चौकशीतून येऊ द्या ना। चौकशीतून एखाद संतोष देशमुख सारख्या ब्रुटल मर्डरची मी बाजू घेतली, म्हणजे ते प्रकरण उकरून काढलं, सगळ्या जगाच्या समोर आणलं, आणि त्याच्यामुळं जर हे अशा पद्धतीने वागत असतील लोक, तर ही कोणती पद्धत आहे राजकारणाची? म्हणजे सुरेशजी, तुम्हाला असं म्हणायचंय का की संतोष देशमुख प्रकरणामध्ये आपण ज्या पद्धतीने भूमिका घेतलेली होती त्याच्यामुळे हा कुठेतरी हत्येचा कट आहे का अजून सुद्धा काही त्याच्यामागे कारण आहे? अहो, दुसरं कोणतं कारण नाही, दुसरं काय आम्ही काय चोऱ्या पटाचे धंदे करतो का, काय करतो काय? फक्त संतोष देशमुखचं प्रकरण उचललं म्हणूनच ना। धन्यवाद सुरेशजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला जे वाटतंय, जी पार्श्वभूमी आहे ती आपण मांडली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।